अनेग्रोचं जे प्रॉडक्ट आहे ते निश्चित चांगलं आहे, जे आमच्या रक्तातलं आहे. आणि रितेशने आज जे सुरू केलं आहे ही काळाची गरज होती. अलीकडं आपण कॅन्सरसारखे दुर्धर आजार बघतोय, हृदयरोग बघतोय, तर त्यावेळी आपल्याला सेंद्रियकडं म्हणजे जुन्या संस्कृतीकडे वळण्याची जी गरज आहे ती आज मानेग्रोमुळं पूर्ण होते, आपल्या रितेशच्या दुकानामुळे पूर्ण होते. रितेश खूप चांगलं काम करतोय आणि मानेग्रोवाले पण खूप चांगलं काम करतात यात. आणि एक आहे की या केमिकलच्या युगामध्ये हे चांगलं उचललेलं एक नवं पाऊल आहे आणि ज्यामुळे लोकांना आरोग्य जपण्यासाठी याची मदत होणार आहे. तर या सगळ्या रितेशच्या उपक्रमाला माझ्याकडून आणि कोरेगावचे आमदार नामदार महिदादाकडून खूप खूप शुभेच्छा. सगळ्या जगालाच आता सेंद्रियकडे वळायला लागणार आहे. कारण आज सिव्हिल सर्जन म्हणून ज्यावेळी आम्ही काम करत असतो त्यावेळी आजकाल जे दुर्धर आजार आहेत जसे रक्तदाब असेल, शुगरचे असतील आणि कर्करोग असेल तर हे खूप वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी सेंद्रिय खताकडे वळणं गरजेचं आहे. आपल्या मातीचं जर आपण परीक्षा केली तर जशी माती असते तसंच आपण घडत असतो. ही माती चांगली होण्यासाठी खूपच सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आज हे एक दुकानाचं जे त्यांच्या सेंद्रिय उद्घाटन झालेलं आहे त्यासाठी माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. जे पाऊल उचललेलं आहे ती काळाची गरज आहे. आणि आज जी काही दुष्परिणाम होत आहेत जमिनीमधल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे त्याचा आपल्यावर नाही तर अख्ख्या राष्ट्रावर त्याचा पुढे जाऊन खूप गंभीर परिणाम होणार आहे. आणि मानेग्रो ॲग्रो ह्या कंपनीशी जोडलं जाऊन रितेशनी जो काही उपक्रम सुरू केला आहे साताऱ्यात तो अतिशय स्तुत्य आहे. पण ते एकट्याचं काम नाही आहे, कारण हे प्रवाहाच्या विरुद्ध चालण्यासारखं आहे. सगळ्या अख्ख्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात रासायनिक खतांची एवढ्या मोठ्या प्रमाणात ओघ सुरू असताना आपण आपलं ऑर्गॅनिक फर्टिलायझर घेऊन आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो आहे. त्या प्रवाहाला जास्त जोर लावावा लागणार आहे. त्यासाठी आमचे मानेग्रो ॲग्रोचे आमचे सर्व उमेश सर आमच्या पाठीशी नेहमीच असतात. त्यात पहिलं पाऊल रितेशने उचललं आहे, कारण की प्रवाहाच्या विरुद्ध जायचं असेल तर जास्त ताकद लावावी लागेल. सगळ्यांना त्या प्रवाहात ओढून आणण्यासाठी काही वेगवेगळे प्रयोग आम्हाला करावे लागणार आहेत. ते आम्ही करतोच आहेत, पण त्याचं पहिलं पाऊल आणि त्याचा पहिला मान आमच्या रितेशने मिळवलेला आहे. सो मी सगळ्या साताऱ्यातल्या शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाहन देतो की अगदी 100% नाही पण किमान सुरुवातीला तुम्ही तुमच्या शिवारातला एक 1/4 भाग तुम्ही ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करा. त्यातनं काय निकाल येतो ते बघा आणि हळूहळू आपण अख्खा आपलं शिवार हे ऑर्गॅनिक कसं होईल आणि आपण आपल्या राष्ट्रातल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांसाठी उत्तम अन्नधान्य कसं पिकवू शकू यासाठी प्रयत्न करू. तर मी माझ्यातर्फे रितेशला खूप शुभेच्छा देतो. तर रितेशशी सोबत करा ही तुम्हाला हात जोडून विनंती. थँक्यू. खरंच काळाची गरज आहे. ऑर्गॅनिकला आपली किंबहुना प्रत्येकाने आपली 2-4 गुंठे शेती करून ऑर्गॅनिक पद्धतीने कुटुंबासाठी तरी भाजीपाला पिकवावा या मताचा मी आहे. आणि रितेशजींचा मला माझ्या कारागृहातल्या शेतीत देखील खूप मोलाचा सहभाग मिळतो, मदत मिळते. रितेशजींच्या ह्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शाही संग्राम रासायनिक खताच्या दुकानाचं ओपनिंग त्यांचे मॅडमच्या हस्ते हस्ते झालं. खरं तर आज रासायनिक खताची दुकानं भरपूर प्रत्येक ठिकाणी निघत आहे. पण रितेशनं ऑर्गॅनिक कसं करायचं म्हणजे विषमुक्त शेतीसाठी एक पाऊल चांगलं उचललेलं आहे. आणि 100% मला खात्री आहे की हे ऑर्गॅनिकमध्ये, कारण मी पाहिलं आहे रासायनिकमुळे तुम्हाला उत्पन्न मिळतं पण ऑर्गॅनिकचा जर सपोर्ट दिला तर जमिनीची सुपीकता जी वाढते हे लाँग टर्म तुम्हाला फायद्याचे होते. रासायनिकमुळं खताचा पोत कमी होऊन उत्पन्न आत्ता मिळतं पण पुढे कमी होतं. पण ऑर्गॅनिकमुळे त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि रितेशच्या ह्या दुकानाला मी शुभेच्छा देतो आणि 100% ह्या ऑर्गॅनिकला मोठं काम रितेश करतील त्याची खात्री देतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं नव्हे भारत देशाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा नगरीमध्ये साई संग्राम कृषी सेवा केंद्राचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं. आता बऱ्याच जणांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं की काळाची गरज आहे. रासायनिक खताद्वारे जमिनीचा ऱ्हास होतो आहे.
पूर्वीचे आपले पूर्वज म्हणजे आमचे आजोबा वडीलसुद्धा रासायनिकच शेती करत होते. पूर्वी उत्तम शेती म्हणलं जायचं, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण आता काळाबरोबर सगळं बदलत गेलं आहे आणि आता आपल्याला गरज याची आहे की रासायनिक शेतीमुळे शेतीचा ते ऱ्हास होतो आहे आणि लोकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. हे जर टाळायचं असेल तर प्रत्येकाने रासायनिक खताद्वारे सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि त्याचं आपलं आयुष्य बी त्यामुळं वाढणार आहे, शेतीचं बी आयुष्य चांगलं वाढणार आहे. आणि या आमच्या मित्रांच्या ह्या साई संग्राम कृषी सेवा केंद्राच्या मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा व्यवसाय उत्तर असाच भरभराटीस येईल याचा विश्वास आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रासायनिक खतांमुळं जे काय कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे किंवा जे काय रोगराई वाढते तर त्याच्यावर थोडं आम्ही म्हणत नाही की पूर्णच आम्ही त्याच्यावर काम करू शकतो, पण आम्ही पाऊल उचललं आहे की एक सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय खतं आम्ही प्रायोरिटीने विकणार आहे या ठिकाणी. तर ही सुरुवात केली आहे आणि काही वर्षापासून काम नक्कीच चालू आहे. आणि आज 2 तारीख आहे. आज ह्याचा सगळा शुभारंभ झाला साताऱ्यामध्ये. तर जे काही मान्यवर सगळे उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो आणि माझे गुरु आहेत की ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं नेहमीच, जे उमेशजी माने साहेब, त्यांच्यामुळं हे सगळं शक्य होतं आहे आणि होत राहील. तर मी कायम त्यांचा ऋणी राहील आणि असंच आशीर्वाद प्रेम तुम्ही सगळ्यांनी करावा. प्रत्येक शेतकरी असेल किंवा जे व्यापारी वर्ग असतो त्यांना एकच असतं की माझं पटापट मोठं झालं पाहिजे आणि उत्पन्न जास्त आलं पाहिजे. तर ह्यामुळे ते काय करतात, सगळ्या ह्या अशा केमिकलचा वापर जास्त प्रमाणात करतात. परंतु आज जर जमिनीचा पोत बघितला तर तो इतका खराब झाला की असं शासनाच्या एका ह्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की पुढच्या काही 10 वर्षानंतर शेती पूर्णपणे नापीक होणार आहे. त्याचं कारण एकच आहे की आपण जे काही खतं वापरतो आहे, औषधं केमिकलयुक्त सगळे, त्यामुळे ते जमीन पूर्णपणे नाश होतो आहे, म्हणजे मृत पावती आहे ती. तर त्यामुळं आमचा नक्कीच हा प्रयत्न आहे की ठीक आहे थोडासा वेळ लागेल, सेंद्रिय खतं काय करतं थोडंसं स्लो काम करतं, परंतु स्लो जरी असेल तरी ते चांगल्या प्रतीचं येतं. म्हणजे ह्यामध्ये कुठलेही केमिकल नसल्यामुळे पूर्णपणे ऑर्गॅनिक असतात त्या गोष्टी. त्यामुळं हळूहळू शेतकऱ्यांनी सुद्धा ह्याकडे वळायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. त्यामुळं हार्दिक अभिनंदन रितेश राव.